आपण हे कार्यकर्ते पाहतोय इथे पाटलांकडून शक्ती प्रदर्शन केलं जाते। सांगलीमध्ये विशाल पाटील यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांचे समर्थक जमलेले आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय दुसऱ्या दृश्यामध्ये। ही दोन दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधली आणि सांगलीमधली। तर आपण आता हे पाहतोय कोल्हापुरातलं दृश्य महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाते। शाहू महाराज छत्रपती इथे पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये सहभागी होणार आहेत। 1995 साली शाहू महाराजांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहेत, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहेत आणि आज आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या संख्येने इथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमलेले आहेत। काँग्रेसकडून शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन कोल्हापुरात केलं जाते। कालच कोल्हापुरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात महायुतीने शक्ती प्रदर्शन काल केलं होतं आणि आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाते। शाहू महाराज आपल्या समर्थकांना आणि जमलेल्या सर्व जनतेला हात उंचावून त्यांना अभिवादन करतात। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन सुरू आहे। शाहू महाराज आपण पाहतोय, तर दुसरीकडे सांगलीमधली दृश्य आपण पाहतोय। सांगलीमध्ये विशाल पाटील हे शक्ती प्रदर्शन करतायत। विशाल पाटलांनी 2 अर्ज भरलेले आहेत, एक अपक्ष अर्ज त्यांनी भरलाय तर दुसरा त्यांनी काँग्रेस पक्षाचा अर्ज भरलेला आहे। मात्र त्यांना अद्याप एबी फॉर्म मिळालेला नाही अशी माहिती थोरातांनी दिलेली आहे। मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज सुद्धा भरलेला आहे आणि त्याचबरोबर आज विश्वजित कदमांनी सकाळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे आणि वंचितचा पर्याय असल्याचा संकेत सुद्धा त्यांनी दिला होता। महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू छत्रपती यांची आता रॅली निघते। त्या पार्श्वभूमीवर सर्व महाविकास आघाडीचे हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या रॅलीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये आपला देश